गेल्या 5 वर्षामध्ये जे राजेश पाटलांनी काम केलं, गेल्या 5 वर्षामध्ये कैलासवासी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून जे काम केलं ते निश्चित कौतुकास्पद आहे. कदाचित आज अजितदादा असते तर मी ठामपणे माझ्यासारखा कार्यकर्ता सांगू शकला असता की या अधिवेशनामध्ये आम्हाला 100% कर्जमाफी होईल. नेहमीच शेतकरी जो कर्ज भरतो त्या शेतकऱ्याला कर्जमाफी होईल असे मी ठामपणे सांगू शकलो असतो. परंतु अगदी भविष्यावर नजर ठेवून काम करणारा तुमचा आमचा द्रष्टा नेता आदरणीय अजितदादा, ज्यांनी अजितदादांनी कर्जमाफी असेल, सर्वात मोठी कर्जमाफी असेल किंवा लाडकी बहीण असेल यासारख्या, किंवा आता अंबादास पाटलांनी जे उल्लेख केला ते फाटकवाडी धरणाचे घळभरणीसाठीचा पैसे असतील, या सर्व गोष्टी जे राजेश पाटील साहेबांनी सांगितलं ते अजितदादांनी कधी नाही म्हटलं नाही. ते अजितदादांनी चंदगड तालुक्यासाठी देण्याचा प्रयत्न केला. निवडणूक ही आपल्याला विकासावर घेऊन जायची आहे, विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जायची आहे, इतर कोणत्याही मुद्द्यावर आपण घेऊन जायचे नाही. याचं एकमेव कारण असं आहे की आपल्याला आपली आर्थिक प्रगती करायची आहे. आज जर कानूर परिसरामध्ये आपण बघितलं किंवा अडकूर परिसरामध्ये बघितलं, साधारणतः एक 20-1 वर्षापूर्वीचा जर आपण कार्यकाल बघितला तर कुणाच तरी एखाद्याच्या घरामध्ये दुचाकी असायची, नाहीतर कोणाच्या तरी एखाद्याच्या घरामध्ये एखादा ग्रॅज्युएट मुलगा असायचा आणि तो ग्रॅज्युएट मुलगा म्हणजे तो गावातला सगळ्यात हुशार असायचा. आज घरटी ग्रॅज्युएट मुलं झालेली आहेत, आज घरटी मोटरसायकल झालेली आहे, आज घरटी दुचाकी झालेली आहे. आणि या सगळ्याचं हे सगळं कसं झालेलं आहे तर ह्या सर्व नेत्यांनी तुम्हा आम्हासाठी केलेलं जे कार्य आहे हे एका रात्रीत केलेलं नाही आहे, किंवा बदल हा एका रात्रीत घडत नसते, क्रांती एका रात्री होत नसते, त्याला दिवस जावे लागतात. आणि हे नरसिंहराव पाटील साहेबांनी आपलं आयुष्य आपल्यासाठी वेचलेलं आहे. राजेश दादा हे आपल्यासाठी 24 तास कार्यरत असतात. आता सुद्धा ते सकाळी 6 वाजल्यापासून प्रचारात आहेत. आता ते दुंडग्यातून इथं कानूरच्या सभेला येण्याकरता निघालेले आहेत. परंतु राजेश पाटील साहेबांच्या पाठीमागे इतकी लोक असतात की त्यांना वेळेत पोचतो म्हटलं तरी तुमच्या आमच्यासारखा माणूस हात करतो आणि मग गाडी थांबवतो आणि मग साहेबांना वेळ होतो. ते साहेब वेळ करत नाही तर तुमच्या आमच्यासारखी माणसं त्यांना अडवतात. हक्काचा माणूस आहे राजेश पाटील, हक्काचा आहे. राजेश पाटलाला रात्री 12 वाजता फोन करा, राजेश पाटील तुमच्या सोबत असतात.